नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्य पोलिसाला विचारतो, तुम्ही इथं काय करताय? त्यावर पोलीस काय उत्तर देणार तेवढ्यात एक माणूस धैर्यला आवाज देऊन तुम्ही सांगितलेले सगळे कागदपत्र आणलेत म्हणत त्याच्या हातात एक फाईल देतो। ती फाईल घेऊन धैर्य निघणार, तोच इरा त्याच्यासाठी खायला नाश्ता घेऊन येते, पण धैर्य ते न खाताच निघून जातो। त्यावर चिडून इरा हातातलं ताट खाली जोरात आपटते। धैर्य सतत माझ्याकडे दुर्लक्ष करत असतात असं म्हणते, तेव्हा दामिनी तिला चांगलंच सुनावते। त्यानंतर पोलीस दामिनीला म्हणतो की या कामासाठी अजून एका व्यक्तीची गरज आहे। त्यावर इरा म्हणते ती व्यक्ती नीता वहिनीच असू शकते। दामिनी नीता वहिनीला धमकावून सावीकडे पाठवते। इकडे धैर्यने शिक्षण मंडळाची बैठक बोलावलेली असते। त्यात तो भाऊंच्या सगळ्या शाळा जमीनदोस्त करून तिथं मुजुमदारांच्या शाळा उभारण्याचा निर्णय घेतो। तो निर्णय शिक्षण मंडळातील इतर सदस्यांना मान्य नसतो, पण धैर्य म्हणतो तुमच्याकडे फक्त 7 दिवस आहेत, तरीही शाळा उभ्या दिसल्या तर तुम्हाला शो कॉज नोटीस मिळेल। इकडे सावीच्या घरी नीता वहिनी येतात। सावी त्यांना आत घेऊन जाते। दीपा वहिनी म्हणतात, कशाला तोंड घेऊन इथं आलात? आणि तोंडाला येईल ते बोलत त्यांचा खूप अपमान करत असते। त्यावेळी सावीला वाईट वाटत असतं, तर नीता वहिनीच्या मनात येतं की सावी, तुझ्या वहिनीने मला घरात नाही घेतलं तरच बरं होईल। माझ्या मुलीसाठी माझा नाईलाज होतोय ग, मला हे मनाविरुद्ध करावं लागतंय। दीपा वहिनी नीता वहिनीला घरात घ्यायला अजिबात तयार नसते। त्यावर केतन दीपाला बाजूला नेऊन समजावतो की जर या घटस्फोटाची बोलणी करायला आल्या असतील तर पोटगीचा विषय निघेलच ना। आता पैशांचा विषय आहे म्हटल्यावर दीपा लगेच शांत होते, पण त्यांना चहा पाणी काहीच मिळणार नाही। आमच्याकडे काही पैशांचं झाड नाही आहे, येईल त्याचा पाहुणचार करायला असं म्हणते। नीता वहिनींना घेऊन सावी आत जाते। इकडे दया दामिनी बहीण भाऊ बोलत असतात। दामिनीच्या हातात एक इंजेक्शन असतं। जर नीता वहिनींनी सावीच्या घरी दामिनीने दिलेली वस्तू ठेवली नाही तर ते विषारी इंजेक्शन देऊन आर्याला जीवे मारण्याची धमकी देऊन दामिनीने नीताला सावीच्या घरी पाठवलेलं असतं। आता सावीला जेलमध्ये पाठवण्यासाठी ते दोघं खूप आतुर असतात। नीता वहिनी काही बोलत नसतात, म्हणून घरातले बाकी सगळे निघून जातात। तेव्हा नीता वहिनी त्यांच्या मनातली अपराधीपणाची भावना सावीजवळ व्यक्त करतात, पण त्यांच्या मनात सारखी घालमेल सुरू असते आणि त्या ठरवतात की मी सावीला सगळं सांगितलंच पाहिजे। तेवढ्यात दामिनी आर्याला इंजेक्शन देत असल्याचे फोटो नीता वहिनींना पाठवते। ते पाहून वहिनी घाबरतात। सावी त्यांच्यासाठी पाणी आणायला जाते। तेवढ्यात नीता वहिनी ती दागिन्यांची पोटली कुठेतरी ठेवायचा प्रयत्न करत असतात, पण तितक्यात कोणीतरी बाहेरून भाऊंना हाका मारत असतं। भाऊ बाहेर येतात तो शिक्षण मंडळाचे सदस्य तिथे आलेले असतात। ते भाऊंना धैर्यने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगतात। भाऊ आणि सावी तो निर्णय वाचून चकित होतात। तोवर इकडे नीता वहिनी दागिने वगैरे घरात वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवतात। इकडे शिक्षण मंडळातील सदस्य या निर्णयामुळे संतापलेले असतात। भाऊंवर ते काहीही प्रश्नांचा भडीमार करत असतात, आरोपसुद्धा करत असतात। त्यातच दीपासुद्धा तमाशा सुरू करते। भाऊ, तुमच्या नातीमुळे आपल्यावर काळा डाग लागतोय असं म्हणते। एक व्यक्ती म्हणतात, भाऊ, तुमच्या या एका निर्णयामुळे मुलांचं भविष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे। यासाठी जबाबदार तुम्ही आणि तुमची नात आहे। त्यावर सावी म्हणते, हे बघा, असं मी होऊ देणार नाही, आपण यावर काहीतरी तोडगा शोधूयात। आणि ती धैर्यला कॉल करते। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की पोलीस सावीला चोरीच्या आरोपाखाली अटक करायला आलेले असतात। आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या।